तर आपण पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल लागणार आहे आणि यातील सगळ्या आरोपींना आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार आतापर्यंत रमेश उपाध्याय आणि कुलकर्णी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा हा निकाल लागणार आहे आणि हा निकाल नेमका काय असेल याकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे। दरम्यान 2008च्या या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 जण जखमी झाले होते। त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये सुद्धा आणि एकूणच मालेगावमध्ये कडक बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये काही आरोपी होते आणि एकूण 7 आरोपींविरुद्ध निश्चित हे आरोप झालेले होते। सध्या विशेष न्यायालयाने 30 ऑक्टोबर 2018 रोजी 7 आरोपींविरुद्ध यूपीए आणि आयपीसी अंतर्गत आरोप निश्चित केले होते। त्यांच्यावर यूपीएच्या कलम 16 म्हणजे दहशतवादी कृत्य, दहशतवादी षडयंत्र रचणं आणि इतर काही कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते। याच पार्श्वभूमीवर आता हा निकाल नेमका काय असतो, काय लागणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, भाजप नेत्या आणि एकूणच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय निवृत्त आहेत, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर बेकायदेशीरपणे कृत्य प्रतिबंधात्मक कायदा यूपीए आणि भारतीय दंड संहिता आयपीसी अंतर्गत खटला सुरू आहे। या प्रकरणांमध्ये हे सगळे आरोपी आज इथे येतील आणि त्यांच्या विरोधात निकाल लागतो की आता त्यांची निर्दोष मुक्तता होते किंवा काय नेमका निकाल लागतो याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। 17 वर्षांनंतर, तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा आज फैसला होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे पोलीस तैनात आहेत।